अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 19. नावड्यांची त्रिस्थळी यात्रा. श्री क्षेत्र औदुंबर महात्मा. हा अध्याय पठण केल्यास आपणास साधू संतांची सेवा घडेल, भाग्योदय होईल. अध्याय 19. नावड्यांची त्रिस्थळी यात्रा. श्री क्षेत्र औदुंबर महात्मा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाले, महाराज, श्री गुरूंनी कृष्ण पंचगंगा संगमावर अमरेश्वरांच्या निकट औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य केले असे तुम्ही म्हणालात. पण अशितवादी अनेक पवित्र वृक्ष असताना श्री गुरूंची औदुंबरावरच का प्रीती होती? ते म्हणाले, पूर्वी नृसिंह अवतार घेऊन विष्णूंनी आपल्या नखांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडून त्यांचा वध केला. त्यांच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हाताच्या बोटांचा व नखांचा दाह होऊ लागला. त्यावर उपचार म्हणून त्यांनी औदुंबराच्या फळांमध्ये आपली नखे रोवली. तेव्हा कुठे तो दाह शांबला आणि त्यांचा क्रोधही कमी झाला. शांतता लाभल्याने नृसिंह व लक्ष्मीने औदुंबरास वर दिला, औदुंबरा, जे तुला पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होतील, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझ्या छायेत जपादी अनुष्ठाने केल्याने अनंत पटफल प्राप्ती होईल. तुझ्या सेवेने ब्रह्महत्यादी महादोषांचे निरसन होईल. आम्ही दोघे तुझ्या सन्निधानात नित्य वास करू. श्री गुरु नृसिंह मंत्राचा नित्य जप करत असत. त्या जपाने उराता येऊ नये म्हणून त्या औदुंबराखाली वास करत असत. अमरेश्वराचा नित्य 64 योगिनींचा वास होता. त्या रोज दुपारी श्रीरूपाने श्रीगुरूंच्या दर्शनास येत असत आणि त्यांना आपल्या स्थानी नेत असत. त्यांच्या पूजेचा व नैवेद्याचा स्वीकार करून श्रीगुरू परत औदुंबरापाशी येत असत. एकदा एक नावाडी शेताची राखण करत होते. योगिनी श्रीगुरू समवेत नदीपाशी आल्या तेव्हा प्रवाह दुभंगला आणि सर्वांनी आत प्रवेश करताच तो पूर्ववत झाला. काही वेळाने श्रीगुरू त्यातून एकटेच बाहेर आले. हे सर्व पाहून त्या नावड्यांना मोठं नवल वाटले. त्यांनाही श्रीगुरूंविषयी कुतूहल वाटू लागले. मग दुसऱ्या दिवशी तेही त्यांच्या मागोमाग प्रवाहात शिरले. ते एका दिव्य नगरात प्रवेशले. तेथील लोक आरती घेऊन श्रीगुरूंच्या स्वागतासाठी आले. त्यांनी त्यांना दिव्य मंदिरात नेले. रत्नखचित सिंहासनावर बसून त्यांची पूजा केली आणि त्यांना भोजन दिले. तेवढ्या श्रीगुरूंचे नावाड्यांकडे लक्ष गेले. ते म्हणाले, तुम्ही इथे का आलात? नावाडी म्हणाले, स्वामी, मी सहज भावाने तुमच्या दर्शनासाठी आलो आहे. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. तुमची माझ्यावर कृपादृष्टी राहो एवढीच प्रार्थना आहे. तेव्हा त्यांच्या निष्कपट भाव पाहून श्रीगुरू म्हणाले, नाविक, तुम्ही इथे आले आहात. येथील भक्तीचा सुख सोहळा पाहिला आहे, त्यामुळे तुमचे दैन्य गेलेच म्हणून समजा. पण या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नका, अन्यथा तुम्हाला मृत्यू येईल. मग त्यांना घेऊन ते संगमावर आले. त्यांचा निरोप घेऊन नावाडी शेताकडे निघाले. मार्गामध्ये त्यांना गुप्तधन सापडले. त्या धनाने त्यांचे दारिद्र्य गेले. त्यानंतर ते व त्यांच्या पत्नी श्रीगुरूंची अखंड सेवा करू लागल्या. एके दिवशी ते नावाडी श्रीगुरूंना म्हणाले, स्वामी, माघ मासात प्रयागात स्नान करणे, काशी क्षेत्र यात्रा करणे खूपच पुण्यप्रद मानले जाते. मी अडाणी आहे, पतित आहे. या गोष्टीचा मला कसा लाभ होणार? ते ऐकून श्रीगुरूंना कळवळा आला. ते म्हणाले, अहो, कृष्ण पंचगंगेचा संगम असलेले स्थान प्रयाग तीर्थ आहे. अमरेश्वरांचे स्थान असलेले गावच काशी क्षेत्र आहे. कोल्हापूरला दक्षिण गाय म्हणतात. ज्यांना उत्तरेकडील काशी, गया, प्रयाग क्षेत्री जाता येत नाही त्यांनी या त्रिस्थळांची यात्रा करावी. पण तुम्हाला ती क्षेत्रे प्रत्यक्ष पाहायची आहेत ना? मग चला माझ्याबरोबर. श्री गुरूंनी त्यांना व्याघ्रांवरच्या आपल्या मागे बसवले आणि आपल्या अचिंत्य योगशक्तीने क्षणार्धात प्रयाग क्षेत्री नेले. तेथे संगमावर स्नान करून मध्यासमयी ते काशीस आले. तिथे गंगात स्नान करून विश्वनाथांचे दर्शन घेतले. सायंकाळी गंगा या क्षेत्री स्नान व दर्शन करून सूर्यास्ताचे समय ते मुक्कामी परतले. अशा प्रकारे श्री गुरूंच्या कृपेने त्या नावाड्यांना 3 पुण्यक्षेत्रांची यात्रा घडली.
औदुंबर क्षेत्री श्री गुरूंची खूपच कीर्ती झाली. त्यानंतर अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमेश्वरांचा निरोप घेतला. तेव्हा 64 योगिनींना खूपच दुःख झाले. श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, मी लौकिक अर्थाने पूर्वेकडे जात असलो तरी सूक्ष्म रूपाने इथेच राहणार आहे. औदुंबर कल्पवृक्ष आहे, त्यामध्ये मी अन्नपूर्णा ठेवून जात आहे. हे स्थळ गुरुस्थान म्हणून प्रख्यात होईल. जे भक्त माझ्या पादुकांची व या औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा. त्या भक्ताचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील. येथील अन्नपूर्णा देवीची आराधना केल्याने 4ही पुरुषार्थ प्राप्त होतील. इथे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती, अमावस्या आणि व्यतिपादारी प्रवण्यकाळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी ब्राह्मणांना सहस्र सालंकृत कपिला गायींचे दान केल्याने चे पुण्य मिळेल. इथे औदुंबराखाली जप, होम, मानस पूजा, रुद्रपाठ, ब्राह्मण भोजन व प्रदक्षिणा केल्याने कोटीपट पुण्यफळ मिळेल. श्री गुरूंनी योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले आणि ते भीमातीरी वसलेल्या गाणगापुरास गेले. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.